बाबा तुम्ही सबा मंगलम, तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदात असाल. मला खूप आनंद वाटतो जेव्हा तुम्ही आनंदित असता. थँक यू सो मच. माझा आजचा मुद्दा आहे, आजचा विषय आहे की मी एक रिलेशनशिप मॅनिफेस्ट करते आहे, पण मला माझा पार्टनर असाच हवा, माझा पार्टनर तसाच हवा. तो खूप डॅशिंग हवा, केअरिंग हवा, लव्हिंग हवा. सगळ्यांचंच असं असतं. सगळ्यांना हवा असतो पार्टनर खूप सुंदर असायला हवा. त्याच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज हव्यात. पण त्या क्वालिटीज त्याच्यासोबत असताना तुमच्यामध्येही त्या क्वालिटीज आहेत का? राईट? मग आधी जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या क्वालिटीज लिहितो, तेव्हा त्याच्या बाजूला तुम्ही तुमच्या क्वालिटीज पण लिहा आणि मग त्या मॅच करून बघा, की ते मेड फॉर ईच अदर आहे का? जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मॅनिफेस्ट करता, काही वेळेस ते मिळतंसुद्धा तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही दुःखी पण होता, की मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाहीत. मग तुम्ही शंका करता आणि मग परत ना त्याच्यावरती जाऊन डाऊट करता, की मी मागितलं होतं एक आणि तुम्ही मला दिलंत दुसरं. त्यामुळे आधी जर तुम्ही समोरच्याकडे क्वालिटीज इच्छा व्यक्त करत असाल, मला असा-असा पर्टिक्युलर हवा आहे, तर बघा की त्याच्यातल्या क्वालिटीज तुमच्यामध्ये पण आहेत का? जर 10 त्याच्याकडे क्वालिटीज आहेत, तर त्यातल्या 5 तरी तुमच्याकडे आहेत का? आणि जर नसतील, तर आधी स्वतःमध्ये त्या क्वालिटीज निर्माण करा आणि मग बघा मेड फॉर ईच अदर कसं कामी येतं ते. थँक यू सो मच.